हर हर महादेव मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला पारंपरिक सण जो खेडोपाडी पाटलांच्या घरी साजरा केला जातो, त्याला काही भागात गौराई तर काही भागात गौरी असं म्हटलं जातं. तोच आमच्या घरी मागच्या एका पिढीपासून साजरा केला जातो. तेच तुम्हाला दाखवतो. तर चला मग. गौराई बनवण्यासाठी वारवाळाची काळी चिकट माती लागते. ती मी एका पाटीमध्ये घेऊन आलो आणि नंतर थोडा वेळ भिजत ठेवली. तोपर्यंत काकाला मदत म्हणून आमच्या बेबीनेही पाणी वाचायला सुरुवात केली. मग चिखल एकजीव झाला की नाही ते बघितलं. तोपर्यंत या दोन पिल्लांची गडबड चालली होती. काका देवबापा मी बनवणार म्हणून. जसा किल्ला बनवला जातो तशा पद्धतीने चारी बाजूनी तटबंदी बांधून घेतली आणि समोर एक छोटासा दरवाजा ठेवला. बाजूच्या भिंती बांधून झाल्यानंतर साईडला जसं किल्ल्याचा आकार असतो तशा पद्धतीने आकार देण्यास सुरुवात केली. याच्यामध्ये जो ठेवलेला आहे तो शिरोळोबा व नागोबा असतो आणि बाजूला घेतलेली भिंतीची सजावट आता आम्ही करणार आहोत. हा सण दरवर्षी नागपंचमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असतो. या सजावटीसाठी आम्ही करडई, डाळी व खपलीचा वापर केला आणि सुंदर अशी सजावट करून घेतली. नंतर घरामध्ये डेकोरेशन केलं व गौरीची पूजा मांडली. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु आपली परंपरा आपल्याला जपायची आहे, म्हणून मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि अशा पद्धतीने संपूर्ण गौरीची तयारी झाली. तुमच्याही गावाकडे हा सण असतो का? एकदा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर संध्याकाळी आमच्या पिल्ल्यांची गडबड चालली होती खेळण्यासाठी. संध्याकाळी गावातल्या सगळ्या महिला घरी येतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, गाणी वगैरे असतात. नंतर एका सहकारी मित्राच्या डोक्यावरती गौरी देऊन विसर्जनाला निघतो. ह्या गौराईच्या मिरवणुकीत मारुतीच्या मंदिरापर्यंत गावातील सर्व महिला व पुरुष असतात. मग येथे महिलांचे कार्यक्रम घेतले जातात व आम्ही विसर्जनासाठी ओढ्याकडे जातो आणि गौरीचं एक दिवसीय विसर्जन केलं जातं आणि शेवट हा पुरणपोळीच्या गोड स्वयंपाकाने केला जातो.